अद्वितीय अनुपमेय असा जो आनंद आहे, तो आनंद म्हणजेच भगवंत आहे. लोक म्हणतात कीर्तनात देव नाचतो तर कधी दिसला नाही. म्हटलं इतक्या टेन्शन मधली माणसं पण इथं आल्यावर 2 तास प्रसन्न चेहऱ्यावर आहेत, तो देव नाचतोय त्यांच्या चेहऱ्यावर. तो आनंद म्हणजे काय, तो देव येणं म्हणजे काय, प्रत्येकाच्या अंतःकरणाला मिळणारं समाधान, वृत्तीला येणारी प्रसन्नता. सांगा ना कुठं आहे? लग्नाच्या पत्रिकेत माणसं डेअरिंग मध्ये लिहितात श्री गजानन प्रसन्न. आता तूच प्रसन्न नाही तर गजानन कसा प्रसन्न व्हायचा? देव प्रसन्न सुद्धा त्यालाच होतो जो प्रसन्न आहे. विठ्ठला महाराज, प्रसन्न राहाल तर देवच प्रसन्न नाही, सगळंच प्रसन्न होतं. मग मला म्हणायचं इतकंच आहे, ती प्रसन्नता ज्याचा स्थायी भाव आहे त्याला उत्सव म्हणतात. आणि उत्सव करणं हा महाराजांचा संकल्प नाही आहे, हा महाराजांचा स्वभाव पण नाही आहे, हे त्यांचं व्यसन आहे. व्यसन. एका उत्सवाच्या शेवटी दुसऱ्या उत्सवाचं डिक्लेरेशन नाही झालं तर नवल आहे. आणि मला असं वाटतं आध्यात्मिक प्रांतात काम करणाऱ्या माणसाने आजच्या मितीला करण्यासारखा सर्वोत्तम उपक्रम म्हणजे देवाचा उत्सव. विठ्ठला मी बोलतो त्याला पुरावा आहे, नसेल तर त्याला पुरावा. आता तो पुराव्यानेच चालतं ना सगळं. त्यांनी पण ठरवलंय आताच बाहेर यायला चांगले दिवस आहेत, म्हणजे आजचे दिन आहेत. त्याच्यामुळे कुठून काय निघेल आता त्याचा काहीच भरोसा नाही. काहीतरी निघाल्याचा परिणाम 22 जानेवारीला आपण घेतला आणि समग्र भारताने पुन्हा एकदा आनंदाचा अनुभव घेतला. मी तर म्हणेन रामप्रभू वनातून अयोध्येत आले तेव्हा तो आनंद फक्त अयोध्येलाच असेल, पण 22 जानेवारीला प्रत्येक गाव अयोध्या झाली होती आणि प्रत्येक हृदय मंदिर झालं. प्रश्न इतकाच पडला, हा राम नक्की अयोध्येतल्याच मंदिरात बसला का प्रत्येकाची अयोध्या करून त्याच्या हृदय मंदिरात बसला? आणि ज्ञानोबारायांना हेच अपेक्षित होतं ना, रामकृष्ण नामे ये दोन्ही साजिरी. कुठल्या मंदिरात? हृदय मंदिरी स्माराकारे. आनंद सोहळा आहे हा. म्हणजे सूर्यवंशी बाजूला असल्यामुळे हा प्रकाश आपल्याला पाहता येतो आहे. तिथं दिनेशजी आहेत म्हणून हा सदानंदाचा येळकोट आहे. विठ्ठला अशा दत्त भगवान. मला असं म्हणायचं आहे की दरबार कोणाचा आहे त्यामुळे रत्न कशी असतील हा मोठा प्रश्नच आहे. मध्ये थोडा ब्रेक घेतो. इथं कीर्तन करणं फार छान वाटतं आणि कीर्तन पण फार छान होतात. इथं काही चांगलाच कीर्तनकार आणला पाहिजे असं काही नाही, कुणीही आणा ते चांगलंच होईल. त्याच्यामुळे तुम्ही फार आशेनं राहता, पण इथं झालं म्हणजे सगळीकडे आशा ठेवू नका. तुम्हाला फिल्म इंडस्ट्रीतला प्रॉब्लेम सांगतो. त्यांच्यात एक प्रोड्युसर आहे राजा मौली. कोणत्याही हिरोला घेऊन जातो आणि त्याच्याकडून इतकं चांगलं काम करून घेतो, इतका सुंदर होतो तो चित्रपट, आणि तिथून पुढे त्याचे सगळे आपटतात कारण राजा मौली नाहीये. विठ्ठल
ज्याला माझं खोटं वाटतं त्यांनी प्रभासला विचारा. बाहुबली नंतर परत काही तसं झालं नाही. तसं महाराजांच्या दरबारात ते घडून जातं, लोक त्याच आशेनं पुढे राहतात. विठ्ठला पुरावा सापडतोय ना, म्हणून तर सगळं होत आहे. काहीतरी पुरावा पाहिजे. मला असं वाटतं की महाराजांनीच तो आदरणीय महाराजांनी सांगितलेला भाव आहे सरळ आंब्याच्या कीर्तनातला, की 14 वर्षांनी प्रभू आले तर अयोध्येवासियांना इतका आनंद झाला होता. आता 500 वर्षांनी प्रभू येत आहेत तर किती आनंद होत असेल, किती आनंद. बरं, त्या आनंदाला पण एवढ्या लवकर वन्स मोर मिळेल असं वाटलं नव्हतं. कारण राम मंदिर झाल्याचा आनंद आहे, पण नंदी आणि नंद आता वेटिंगला आहे. आम्हाला आनंद केव्हा होईल? जेव्हा नंद खुश होईल तेव्हा. नंद केव्हा खुश होईल? मथुरा होईल तेव्हा. आणि नंदी केव्हा खुश होईल? काशी होईल तेव्हा. म्हणजे नंद आणि नंदी होईल तेव्हाच आनंदी आनंद होईल. विठाला हे पुराव्यावरून एवढे किलोमीटर वाढले आपले. काहीतरी पुरावा पाहिजे. तुम्ही कसं काय म्हणू शकता आध्यात्मिक कार्यात उत्सव शिरोमणी आहे? सांगतो आपल्याला. भगवंताने अर्जुनाला सांगितलं, तू जे धरलंय ते सगळं सोड आणि मी सांगतो ते धर. म्हणजे तू जे धरलंय ना ते बाजूला कर. तुला काही दया क्षमा करुणा आता आली आहे ना. त्या सद्गुणांना भगवंताने तिथं मूर्खपणा म्हटलं. सांडी हे मूर्खपण, उठी गे धनुष्यबाण. अरे उठ लवकर. तू धनुष्यबाण असं खाली ठेवू नको, तू ते उचल. कारण हल्ली ते खाली ठेवल्यावर कोण उचलून घेऊन जाईल त्याचा काय भरोसा आहे? विठ्ठला त्याच्यामुळं कोणी नेईल त्याच्या आधी तूच तुझं ते घेऊन ठेव, धरून ठेव. असं अजिबात पकड ढिली पडू देऊ नकोस. मग घे तू धनुष्यबाण आणि लढ. म्हणजे तू धरलंय ते सोड, मी सांगतो ते धर. मग एवढं सांगितल्यावर पुन्हा म्हटलं, आता मी मगाशी जे धरायला सांगितलं होतं ते पण सोड आणि आत्ता मी सांगतो ते धर. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज. हे गीतेचं मत आहे. पण एक पाऊल पुढं टाकलं श्रीमद भागवताने. भागवत म्हणतं, माझ्याकडे येण्याचे जेवढे जेवढे सगळे मार्ग आहेत ते सगळे मार्ग सोड आणि माझा फक्त उत्सव कर. या मार्गाने तू माझ्यापर्यंत येशील. अन्य धर्म तिरस्कृत्य पुरस्कृत्य महोत्सवान. विठ्ठला आणि किती गोड उत्सव आहे, किती गोड उत्सव आहे. मला गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आठवलं. ते म्हणाले, त्यांना विचारलंच एकाने, किती माणसं आली म्हणजे उत्सव झाला असं समजावं. महाराजांनी इतकं गोड, महाराजच इतके गोड होते तर उत्तराचं काय. महाराज म्हणाले, नामात रंगलेली 10 माणसं आली तरी उत्सव झाला असं समजावं. 10 माणसं आली, इथं तर काय सांगू आपल्याला. लक्षात घ्या, 10 माणसं आलेली, फक्त ती नामात रंगलेली नाही पाहिजे, रंगलेली पाहिजेत, मग उत्सव होतो. लक्षात घ्या, नामात रंगलेली सांगितली, रंगेल नाही सांगितली. त्याच्याही पुढं सांगू, हा उत्सव असा आहे, एखादा रंगेल आणि रगेल इथं आला तरी इथल्या भक्तीत रंगेल. विठ्ठला म्हणजे ख्रिस गेल आला तरी रंगेल, काही अडचण नाही हो. हा उत्सव म्हणजे क्रांती आहे. जरा सोपं बोलू का, बाकी कोणाचं सोडून द्या, माझा मी विचार करतो. त्यांच्या संपर्कात आल्यानंतर एकेका गोष्टीकडे बघण्याचे दृष्टिकोन आणि भूमिकांनी घेतलेली उत्थानाची भूमिका, इथला प्रत्येक जण यातला अनुभूत असावा असा मला विश्वास. आणि या परिवर्तनाच्या क्षेत्रामध्ये गणरायाच्या आगमनाचा हा उत्सव संपन्न होतो आहे. देवांतक आणि नरांतक या असुरांचं हनन करण्यासाठी भगवान महोत्कट रूपाने अवतीर्ण झाले. तो माघ शुद्ध चतुर्थीचा पुण्य पावन उत्सव वरदविनायक भगवंताच्या आणि या पावन क्षेत्रामध्ये संपन्न होतो आहे. महाराष्ट्रींच्या या गोड अशा उत्सवात, म्हणजे हा महाराजांचा उत्सव म्हणण्यापेक्षा हा उत्सवाचा उत्सव आहे. आणि तुम्ही आम्ही सर्वजण या उत्सवाला येण्याची, महाराजांच्या दर्शनाची
त्यांच्या विचार श्रवणाची संधी साधत आहोत. आपण साधू तर होऊ शकत नाही, निदान संधी साधू तर होऊया. आणि या संधीचं सोनं आपण सर्व करत आहात. वेगवेगळ्या प्रांतातल्या दिग्गजांना या भजनाच्या बैठकीत महाराजांनी आणून बसवलं. आपल्या सर्वांच्या भेटीचा झालेला अपार आनंद हृदयस्थ करतो आणि कंठस्थ अभंगाकडे वळतो. विठ्ठला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगातून महाराजांनी मागणी मागितलेली आहे. उद्या आपण काल्याला सामोरे जात आहोत, तेव्हा त्याने उद्या प्रसादात आपल्याला काय वाढावं निदान एक दिवस आधी तरी सांगायला पाहिजे ना. आधी तर ऑर्डर जाऊ द्या, डिलिव्हरी तशी होईल ना. म्हणून आज त्याला काहीतरी सांगावं, त्याच्याशी काहीतरी बोलावं, याकरता हा अभंग गाण्याची साधारण एक रीत आहे. म्हणून हा आपला पुढे ठेवलेला हा अभंग आहे. या अभंगात तुकाराम महाराज देवाकडे मागतायत. मागणं तुकोबारायांच्या भाषेतलं आपण मागायचं आहे. सेवा आपण केलेली असली तरी त्याचं कारण असं आहे, अधिकार जेवढा प्राप्त होतो त्या तोलामोलाचा सुज्ञपणा प्रत्येकाला येतोच असं नाही. मग त्यावेळेला आपला निर्णय चुकू नये आणि चुकीच्या निर्णयाने होणारी हानी टळावी याच्याकरता तुकोबारायांच्या ज्ञानोबारायांच्या वचनांचा आपण आश्रय केला पाहिजे. कारण त्यांची वचनं आपल्याला चुकून सुद्धा चुकू देणार नाहीत. विठ्ठला खरं तर गाथा आणि ज्ञानेश्वरी व्यतिरिक्त जीवनाचा कोणताच निर्णय होऊ नये. मागण्याचा काय सांगू आपल्याला, कोणताच निर्णय होता कामा नये. रत्नागिरी जिल्ह्यात पावस नावाचं क्षेत्र आहे. तिथे स्वामी स्वरूपानंद महाराजांची समाधी आहे. महाराष्ट्रींचं अनेकदा तिथल्या आमच्या शिबिराला मार्गदर्शनाकरता भक्त परिवारासह आगमनही झालं. त्यांच्या समाधी मंदिरात एक पाटी लावलेली आहे. पाटील असल्यामुळे पाटी वाजण्याचा छंद आहे. त्या पाटीवर एक वाक्य असं लिहिलं, आपण इतक्या लांबून आलात, इथं ग्रंथराज ज्ञानेश्वरी ठेवलेली आहे. इतक्या दुरून आलात, माऊलीचं स्मरण करा आणि येईल ते पान उघडून वाचा. तुमच्या मनात ज्या प्रश्नाने आत्ता गोंधळ घातलाय त्याचं ताबडतोब उत्तर देण्याचं त्या पानात सामर्थ्य आहे, असा श्री माऊलीचा आशीर्वाद आहे. लक्षात घ्या, वारकरी आळंदी ते पंढरपूर चालतो तेव्हा बाकी काहीच म्हणत नाही. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. मी तर म्हणतो ती दोन नामं म्हणजे त्याच्या चालण्याचा ठेका आहे. हा, ते दिंडी मालक त्यानं जर दिंडी हळू चालवायची असेल ना तर ते हळू चाला म्हणतच नाही, ते मृदंग वादकाला मॅनेज करतात. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा पण त्याला वाटलं असं की आता 8 वाजून चाललेत, वेळेत पोहोचायचंय. मग पुन्हा तो टाळकऱ्यांच्या मागे लागत नाही. मागे टाळकरी असले तरी तो टाळकऱ्यांच्या मागे लागत नाही, तो मृदंग वादक मॅनेज करतो. ज्ञानोबा तुकाराम, झाले पुढे गेलो आपण आता गावाच्या. काय होतं हो, जेव्हा विलंबित असतं ना, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम त्यांची पावलं बसलेली असतात. आणि जेव्हा वेगात दिंडी न्यायची आहे ना, बस तिकडून लय वाढवली, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. काय गंमत आहे सांगू, चालीले न वाटे गावोनिया जाता वाटे. त्या ठेक्यात चाललं ना की किती किलोमीटर चाललो त्याचा तपासच नाही. त्या ठेक्याचा काय परिणाम असतो तो एक दिवस दिंडी सोडून चालून बघा. अरे 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 अरे, सगळं बळ निघून जातं तरी पालं दिसतच नाहीत. मग लक्षात येतं आपण चालत नव्हतो, ज्ञानबा तुकाराम आपल्याला चालवत होते. जरा सोपं बोलू का, ज्ञानबा तुकाराम जर जीवनाचा दिंडीचा ठेका असेल तर दिंडीत किती चाललो हे कळत नाही.
मला वाटतं ज्ञानबा तुकाराम आपल्या जगण्याचा ठेका जर बनला तर किती दमलो आणि किती त्रास झालो काही स्पर्शच करत नाही, आपण आनंदाच्या भूमिकेवरच राहतो. महाराज ज्ञानबा तुकाराम हा ठेका आहे आणि तोच ठेका हे सांगण्याचा आम्ही पण ठेका घेतलाय विठाला. आणि हा असा ठेका आहे ना, हा जर सापडला तर कोणता ठेका शोधावा लागायचा नाही. आता ते पण सांगायचा ठेका नाही माझ्याकडं. गाथा ज्ञानेश्वरी म्हणजे काय, आम्ही आमचं जीवन कसं जगावं, आम्ही आमच्या जीवनाकडे कसं बघावं, ही नजर आहे, ही दृष्टी आहे. याला सोडून पुढं कुठं जाणार. मग जर जगण्याच्या सगळ्या बाबी गाथा ज्ञानेश्वरी सांगणार आहे तर मग मागण्याची बाब आम्ही इकडं तिकडं कसं जाऊ, आम्ही त्यांच्याचकडे पाहू ना. आणि त्यांच्या मागणीत अलौकिकता असते. मी सांगतो, आपण ध्यानात घ्या. आम्ही मागतो तेही मागतात, आम्ही देवाकडे मागतो ते देवाकडेच मागतात, आम्ही देवाचं मागतो ते देवच मागतात, आम्हाला पाहिजे तेव्हा मागतो ते देवाला द्यावं वाटतं तेव्हा मागतात, आम्ही नवीन नवीन मागतो ते जुनच मागतात. विठाला अजून सोपं बोलू, आम्ही तो देतो ते आम्ही घेतोय आणि हे ह्यांना पाहिजे ते मिळवून घेतात, हे मिळवून घेतात मागून घेतात. इतका अंतर आहे. म्हणून सेवा आपली असली तरी मागणं त्यांच्या शब्दाने मागावं लागेल. आम्ही मागतो तेही मागतात. फरक काय, आम्ही देवाकडे मागतो ते देवाकडेच मागतात. हा फार महत्वाचा आहे. आपण जो भेटेल तो, लॉकडाऊनला तर एक सोयरा सोडला नाही, कोणालाच सोडलं नाही. मला असं वाटतं देण्याची क्षमता असलेल्यांनी मदत जरूर करावी, पण फेडण्याची क्षमता झाल्यावर ते न चुकता परत करावे. त्याचं कारण असं आहे, तुम्ही 100 रुपये मदत मागितली असेल आणि मग माणसाला फार तत्वज्ञान सुचतं, 100 रुपये त्यांचं काय अडणार आहे, त्यांना तर असेच खर्च करतात, मग कशाला आपण द्यायचे. तुम्ही ते 100 रुपये न देण्याने त्याचं उद्याचं 1000 रुपयाचं दातृत्व मारता. त्यामुळं हे चुकीचं तत्वज्ञान नको. जे आलं ते लगेच परत करावं, पण मागायला आम्हाला कोणीच पुरत नाही. आणि त्यांची भूमिका आहे, मागणे ते तुझ मागू, जीवभाव तुझ सांगू, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. जशी पतिव्रता स्त्री साडीचा हट्ट नवऱ्याकडेच करते, तसे संत मागायचं तर मग देवाकडेच, बाकी कोण देणार आहे. तोची एक दान शूर दाता, विटेवरी ज्याची पाऊले समान. म्हणून त्यांचं मागणं अलौकिक आहे, कारण ते कोणापुढेही नाही. दुसरी बाब, आम्ही देवाचं मागतो ते देवच मागतात. वाढावे संतान इथपासून गृही व्हावे धनधान्य इथपर्यंत, आणि त्यांनी म्हणावं येवनिया राही संचरोनी राही हृदयी माझ्या. म्हणून ते मागणं अलौकिक आहे. पहा आपण पुराणांतरी, न पारमेष्ठ्यम न महेंद्रधिष्ण्यम न सार्वभौमम न रसाधिपत्यम न योग सिद्धिर पुनर्भवम वा मय्यार्पितात्मेच्छति मद्विनान्यत. न अन्यत, माझ्याशिवाय अन्य काहीही नाही. 2. तिसरा विचार आहे, आम्ही तेव्हा मागतो जेव्हा आम्हाला पाहिजे, आणि संत तेव्हा मागतात जेव्हा देवाला द्यावंसं वाटतं. मनसी काही मागा मनसी काही मागा हेची दे का पांडुरंगा. ते म्हणाल व्यवहार तर सारखाच झाला ना, त्याला द्यावं लागलं, आम्ही मिळवलं, पण फरक आहे. आम्ही मागतो तेव्हा जेव्हा आम्हाला हवंय, आणि संत तेव्हा मागतात जेव्हा देवाला द्यायचंय. मानसशास्त्र तपासा यातलं. पाहुणा जेव्हा जेवायला बसतो आणि प्रसाद सुरू केल्यानंतर
ती गृहिणी त्याला वाढायला येते आणि तो जेवणारा सारखा नको 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 म्हणतो. तो नको नको म्हणतो पण खातो तेवढंच. अंदाजच येत नाही जेवतोय का जेसीबी लावलाय. मग एकाने विचारलं मला, हे खातात तेवढंच पण नको नको म्हणत का खातात? म्हटलं हे जुन्या लोकांचं शास्त्र आहे, आपल्याला कळायचं नाही. तो म्हणाला कसं काय? तो जेव्हा नको म्हणतो तेव्हा त्या वाढणाऱ्या मातेला वाटतं की हे काही खातच नाही आहेत, हे सारखं नको म्हणतात. त्यामुळं तिला त्याच्या पानात वाढण्याचा जो भाव आहे तो सतत वृद्धिंगत होत जातो. त्यामुळे तिच्या त्या वाढण्याचा वेग वाढतो, याचं पोट भरतं, तिचा भाव टिकतो. पण हा जर गेला आणि म्हणाला काय बनवलंय ते आणा, तिच्या मनात विचार येतो हा बकासुराच्या रेशन कार्डातला दिसतो. आणि कोणत्याही व्यवहारातला भाव जोपासला नाही तर त्या कृतीतला आनंद निघून जातो. महाराज सगळे पाठ त्याचे निखळले जातात. त्यामुळं त्याने म्हणावं तुम्हाला काय पाहिजे आणि मग आम्ही मागावं. संत इथं उंचीचे मागण्याची वास पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. 3 गोष्टी झाल्या ना. चौथी बाब आहे, आम्ही नवीन नवीन मागत बसतो. त्यांनी तेच तेच परत मागितलंय. काय मागितलंय? आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे. ऐसाची म्हणजे कैसाची? आतापर्यंत होता तैसाची. विठाला आपण दरवेळेला नवीन फॉर्म भरतो. आता असं असेल तर मग तसं, मग तसं असेल तर आता असं. किती उठाठेवी केल्यात. झोपडीतला म्हणतो चाळीत जायचंय, चाळीतला म्हणतो फ्लॅट पाहिजे, फ्लॅट मधला बंगल्यात चाललाय, आणि बंगल्यातला माणूस महाबळेश्वरला गेल्यावर इन्क्वायरी करतो कॉटेजेस आर अवेलेबल. कॉटेज म्हणजे झोपडी आणि घरी आहे बंगला. करावं काय नेमकं? आम्हाला आणखी नवीन. नवीन म्हणजे चांगला असं नाही, आहे त्याच्या विरुद्ध काहीतरी पाहिजे. आमच्या मुंबईने तर एवढी प्रगती केली आहे, छान चुली होत्या महाराज, छान चुली, जेवण छान मिळायचं. त्यानं गॅस आणून दिला उज्ज्वला. आणि मग जेवायच्या वेळेला हॉटेलवाल्याला विचारतात चुलीवरचं जेवण मिळेल का? मग होती ती चूल तूच गाडलीस ना. आहे त्याच्या विरुद्ध, आहे त्याच्या नवीन, आणखी वेगळं काय? घरी पत्नी छान गावरान पदार्थ बनवायची, ठेचा, बाजरीची भाकरी छान होतं. तिला युट्यूबवरून पनीर चिल्ली बनवायला शिकवली. काय गरज आहे? बरं मग गाडी घेऊन जेवायला गेल्यावर त्यांना विचारतो घरगुती जेवण मिळेल का? काय गुंतागुंती कळत नाही मला घरगुती. मुंबईकरांची आमच्या इतकी प्रगती झाली आहे ना, ते घरून सकाळी कार घेऊन जातात जिमला आणि तिथे जाऊन सायकल चालवतात. विठाला घरूनच सायकल चालवून गेला असता बिल्डिंगला हात लावून परत झालं असतं. पैसे कशाला घालवतो तो? उगाच आहेत म्हणून उडवायचे. काय करावं? किती किती बदल म्हणजे आहे त्याच्या आणखी विपरीत, आणखी विरुद्ध. थोडं असं करून पाहिलं, थोडं तसं करून पाहिलं. पूर्वी आमच्याकडे लोक गुडघ्यावर पॅन्ट फाटली तर सुई दोऱ्याने शिवून घ्यायचे. तुमच्याकडे पण आहे का? काय हसायला लागली तुम्ही? विठाला म्हणजे पॅन्ट फाटली तर शिवणं हे समजलं, पण ती चांगली ती फाडायची. काही दिवसांनी तर चिंध्याच नावच चिंध्या ठेवलं पाहिजे त्याचं. म्हणजे जे आहे ना त्याच्या काहीतरी वेगळंच करायला निघायचं. संत म्हणतात तसं नाही. वेळोवेळा भावा पांडुरंग, वेळोवेळा भावा पांडुरंग, वेळोवेळा भावा पांडुरंग, वेळोवेळा भावा पांडुरंग. तो माझा भावा, तो माझा भावा, Oh
सॅल्यूट आहे तो तुम्हाला. काय टायमिंग आहे असं? हा नाही, ते क्रेडिट कोच कडेच जाणार आहे. म्हणजे एवढं टायमिंग जर बॅट्समन कडे असते ना तर काल आपण हारलो नसतो विठाला. जाऊ दे, आता आपल्याकडे टायमिंग नाही आहे. मला म्हणायचं इतकंच आहे की वेळोवेळा व्हावा पांडुरंग, तेच पुन्हा तेच पुन्हा तेच पुन्हा तेच पुन्हा, नवीन काही नाही. ह्याची दान देगा देवा तुझा विस गुण गाई ना आवडी. कालपर्यंत तेच मागितलं होतं, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, आणि पुढे पण तेच मागायचं आहे. म्हणजे नवीन नाही, जे आहे ते पुन्हा पुन्हा जुनं, पुन्हा पुन्हा जुनं, हे त्यांच्या मागण्याचं वैशिष्ट्य आहे. पाचवं वैशिष्ट्य आहे, तो देल ते आम्ही साठवत निघतो. आणि संत मात्र सगळं चॉईसने निवडतात. आपल्या आयुष्यात गाबाळ का साचलंय हो? आपण निवडीकडे लक्ष दिलेलं नाही. जे आलं ते ठेवूनच घ्यायचं, त्यातला विवेकच वापरायचा नाही. आणि जेव्हा निवड व्यवस्थित होत नाही किंवा निवडीची सवय राहत नाही, तेव्हा नको त्या साचलेल्यांमध्ये हवं त्याला वेळ द्यायला उरतच नाही विठाला. आता पंतप्रधानांना जर भेटायचं असेल तर आताच भेटा. बऱ्याच वेळानंतर संतप्रधान पंतप्रधान मिळालेत. विठाला विठाला. तुमचा अनुमोदन, आपलं अनुमोदन आहेच, यात वादच नाहीये. पण पंतप्रधानांना भेटायचं असेल तर ते म्हणतात 2च मिनिटं मिळतील. 1 मिनिट तुम्ही बोलायचं, 1 मिनिट मी बोलणार. आपल्याला तर दिवसभर लोक घेऊन बसतात. त्याला विचारलं का रे तू हे माझ्याशी का बोलत हो? काय नाही, मला कोणीच नव्हतं भेटलं, बरे तुम्ही सापडले. त्यामुळे निवड केलीच पाहिजे. चांगल्या विचाराकरता, चांगल्या कामाकरता आपण शिल्लक राहिलो पाहिजे, याकरता निवड पाहिजे. तो देईल आणि त्याने त्याचं गोडाऊन साफ केलंय, आपल्या तिजोऱ्यात त्याच्या साफसफाईने नाही भरले पाहिजे. त्यांनी खडसावलंय देवाला. तू कोणाला काय काय देऊन कामाला लावतो, आम्ही फसणारी नाही आहोत. तू जे जे इतरांना देतो ना, मला कुठं त्याच्यात रस आहे. तू देत असशील पण आम्हाला नको. परमेष्ठी पदा तुच्छ मानी ती सर्वदा, देशील तू पाताळीचे आधिपत्य, हे तो मानीचे विपत्य, मला यातलं काही नको. म्हणजे संत असे अलौकिक याचक आहेत, मागणारे आहेत, की याने द्यावं आणि ते संतांनी घ्यावं असं घडलं नाही. का द्यायला तर तो सगळंच निघाला होता, पण संत आपण कशा प्रकारे जीवन जगायचं ठरवलेलं आहे हे निश्चित केल्यामुळं देव ज्या गोष्टी देऊ लागला त्या नको म्हणताना मला काय हवं आहे ते सांगू लागले तुकोबाराय पहिल्या चरणात. नको ब्रह्मज्ञान आत्मचिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मचिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मचिती भाव,
तुमचं आडनाव ना गोडुले करायला पाहिजे, कडुले नको. विठ्ठला नको. ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे खरी. तू जे देत असतील ना ते आम्हाला नको. खरं तर वारकरी वाङ्मय जे आहे ना, वारकरी संप्रदायाचा खरा परिचयच वारकरी वाङ्मय आहे. जगातल्या कोणत्याही तुलनेला वारकरी संप्रदायासमोर, वारकरी विचारासमोर टिकणारं कुणीच नाही हो, खरंच कुणीच नाही. का? मी त्याला आपल्याला काही जागा दाखवतो. यातल्या आतापर्यंत लोकांनी काव्य तरी गायलं नाही तर तत्वज्ञान तरी सांगितलं, पण तत्वज्ञान काव्यातून सांगणारा पहिला वारकरी संप्रदायाचा आहे. गीता हे तत्वज्ञानच आहे जे ज्ञानोबारायांनी मांडलं, पण त्या तत्वज्ञानाला काव्यातून मांडलं, त्याला गेय केलं, रमणीय भाषेत आणून ठेवलंय. आणि हे त्यांनीच करावं, दुसरं कोणीच नाही सांगे, फक्त ज्ञानदेवच सांगे दृष्टांताची मात. ते त्यांनीच करावं, त्यांनीच करावं. 700 श्लोकांचा भाव 9033 ओव्यांमध्ये घालताना 3500 दृष्टांतांची उधळण केली. बरं काय सांगू आपल्याला, एकाच वेळेला एकच विषय अनेकांना कळण्याकरता त्या तात्पर्याकडे जाताना दृष्टांताला अनेक जागेतून फिरवलं. म्हणजे साधा विचार सांगतो आपल्याला, भजनाला लागल्यानंतर चित्तवृत्ती विषयातून हळूहळू कशी बाहेर येते हे ज्ञानोबारायांना सांगायचं होतं. ज्ञानोबाराय काय म्हणाले की सांगूया आपण यांना, पुनवे हुनी जैसे शशिबिंब दिसे दिसे हरपत आवसे नाहीची होय. पौर्णिमेपासून अमावस्येकडे जो प्रवास आहे पंधरवड्याचा, त्यामध्ये पौर्णिमेचा पूर्ण चंद्र अमावस्येला गायबच होतो, तो दररोज कमी होतो, तो थोडा थोडा कमी होतो, एकदम नाही. त्या चंद्राच्या कोरीचं कमी होण्याचं दररोजचं जे प्रमाण आहे, तसं भजनाला लागल्यावर वृत्तीचं विषयातून निघण्याचं ते प्रमाण समजा. पण माऊलीला असं वाटलं हे खगोलातलं झालं, जरा भूगोलातलं सांगूया. मग माऊली जमिनीवर आणतात आपल्याला, जैसा शरत्कालो रिगे मग सरिता ओटू लागे तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचोनी. बरं गंमत पहा, एका दिवसाला सांगितलं त्यावेळेला ऋतू शरदच होता, आणि दुसऱ्या उदाहरणालाही ऋतू शरदच आहे. विठ्ठला कारण चातुर्मासातल्या 4 पौर्णिमा काळोखातच राहतात, चंद्र कुठं दिसतो. पूर्ण चंद्राचं आकर्षण कोजागिरीला आहे, म्हणून तर आपण दूध पिण्याचा उत्सव करतो. आमच्या मुंबईत तर लोकांना सांगावं लागतं कोजागिरी हा पिण्याचाच उत्सव आहे, पण दूध विठ्ठला. त्यामुळे तो पूर्ण चंद्र कोजागिरीचा आहे, शरदाचा आहे. आणि तिथून पुढं अमावस्येकडे येताना तो हळूहळू कमी होतो. ते म्हणतात सगळ्यांना कुठं तिथलं कळेल, जमिनीवरचं सांगितलं. ज्ञानोबाराय म्हणतात जैसा शरदकालो रिगे, शरद ऋतू सुरू झाला की त्या भरून वाहणाऱ्या नद्या हळूहळू हळूहळू आटत लागतात. काय त्या शरद ऋतूमध्ये जादू आहे, कसली पण भरलेली नदी असो लगेच आटवतो, फार 2-2.5 वर्षात. पिठाला नदीला पण कळत नाही आपण आटलो केव्हा, काय जादू असते एक एक. हे ज्ञानोबारायांना इतक्या लवकर माहीत आहे. विठ्ठला मी फक्त ऋतूबद्दलच बोलतोय. तेव्हा मला म्हणायचं काय की सांगायचंय तत्वज्ञान, पण घातलंय मात्र काव्यात, इतक्या जवळ आणलं. अजून काय सांगू आपल्याला, ज्ञानोबाराय स्वर्गात गेलेल्या लोकांचं वर्णन करतात, ते पण स्वर्गात करतात. ते तिकडे गेलेत म्हणे, पण त्यांचं काहीच खरं नाहीये. का? एकदा तिथलं पुण्य संपलं की ते परत खालीच येणार आहे. मग कसे खाली येणार आहेत? जैसा वेशा भोगी कवडावेची मग दारहीचे पुन येतेची तैसे लाजीरवाणे दीक्षितांचे काय सांगो. ज्ञानोबाराय म्हणतात वेश्येच्या दारात जाऊन निर्धन झालेला पुरुष जसा तिच्याकडून अपमानित होऊन हाकलला जातो, तसे भोग भोगून पुण्यक्षय झालेले हाकलले जातात. ज्ञानोबारायांची किमया काय मला ती सांगायची. वर्णन कोणाचं केलंय? स्वर्गात गेलेल्यांचं. स्वर्गात कोण जातात? पुण्य करणारे.
पुण्य करणारेच स्वर्गात जातात, हे निर्णय बॅनरवाल्यांकडे नसतात. हल्ली तेच ठरवतात, कैलासवासी का वैकुंठवासी का, जो असेल फॉन्ट तो द्यायचा छापून विठाला. अरे कोणालाही वैकुंठा जावं या तपाचे सायास. म्हणजे स्वर्गात कोण गेलेत? ज्यांनी पुण्य केलंय ते. ज्ञानोबाराय म्हणतात हा विषय सर्वदूर कळला पाहिजे. सांगू आपल्याला, पुण्य करणारांचं काय होतं हे समजावण्याकरता उदाहरण पाप करणाराचं दिलं. विठ्ठला काय सांगू आपल्याला महाराज, वारकरी संप्रदायाकडे आज जे प्रश्न आहेत, आज समस्या आहेत, त्याचंच समाधान आहे असं समजू नका. वारकरी तत्वज्ञानाकडे ते समाधान आहे जी अजून येणारी समस्या आपल्याला माहीतच नाहीये. उद्या काय प्रश्न जो उभा राहील तेव्हा त्याचं उत्तर काय ते आज दिलेलं आहे. फक्त आज आपल्याला उत्तर का माहीत नाहीये, कारण आज अजून आपल्याला प्रश्नच माहीत नाहीये. विठ्ठला मला या अभंगासाठी हे सगळं बोलायचं आहे. का जरा सोपं बोलू का? सगळे जिथं जाऊ पाहतात, आम्ही त्याच्यावर पाय ठेवून पुढे निघतो, त्याला वारकरी म्हणतात. यज्ञ करणारा कुठं जाऊ पाहतो? स्वर्गात. आणि वारकऱ्यांनी काय ठरवलंय? भय नाही जन्म गेला, भय नाही जन्म गेला, मोक्ष सुखानुला करुणी कट से मोक्ष सुखाला लाता अनु महाराज म्हणतात, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. यज्ञ करणाऱ्याला स्वर्गात जायचे, आम्ही तिथं पाय देऊन जाणार आहे. ब्रह्मपदाला जायचंय कोणाला? कोणाला जाता येतं? ब्राह्मणाच्या पोटी 100 जन्म घेऊन ब्रह्मकर्म केले की मग त्याला ब्राह्मण होता येतं. काशत एक जन्मा जो जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा आणनो ही. मग त्याला ब्रह्मदेव होता येतं. ब्रह्मदेव कोण? ज्याने 100 जन्म ब्राह्मणाच्या पोटी घेतले ते. म्हणून कृष्णाने गोपाळांच्या उष्ट खाल्ल्यावर कोणत्याच देवाला प्रॉब्लेम झाला नाही, ब्रह्मदेवालाच झाला. विठाला तो म्हणतो हा कसं काय कोणाकडं पण खातो? विठाला आता ब्रह्मदेवाला तरी कुठं अंदाज आला होता का वारकऱ्यात असंच असतं? विठाला तो अंदाज बऱ्याच ब्रह्मदेवांना यायचा आहे. विठाला तो म्हणतो हा काला वगैरे खातो. बरं, इतकं श्रेष्ठ ब्रह्मपद आहे ना, वारकऱ्यांनी काय म्हणावं? ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी. म्हणजे ब्रह्मपद नको असं नाही म्हणाले महाराज, तिथं जाण्याची आमची इच्छाच होणार नाही, होऊ पण देऊ नको. काय कमाल आहे. मला इतकंच म्हणायचं आहे, ज्ञानाच्या प्रांतात जो उतरला त्याचं ध्येय काय? ब्रह्मज्ञान प्राप्त करणं एवढंच ना. उलट काय काय करतात आपण सद्गुरु चरण सेवा या संबंधाच्या आचार्योपास्ती या पदाखालच्या ओव्या पहाव्यात. शरीरादी समस्त मानिता ते तृणवत, जीवे संतांचे होत वाहन धरू. सगळं जीव काया वाचा मन ओवाळून टाकतात. देईल गुरु सेवा या बुद्धी पांडवा, जन्मशताचा सांडोवा टाकीत जे. सगळं करतात का? ज्ञान मिळावं म्हणूनच ना. बरं, ते काय सहज आहे, सोपं आहे? ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी तरी काय हिंपुटी वेदशास्त्रे. तो सगळं फक्त याच्यासाठीच करायला तयार होतो. संतांचे पाय तो कुस्करतो, पाय सेवा चरण सेवा करतो. कशासाठी? याजसाठी संत पाय हे सेवावे तरीच तरावे तुका म्हणे. कशासाठी? ब्रह्मज्ञान कळावं म्हणून. मग जर ज्ञानाच्या प्रांतात लोकांचं ध्येय आहे की आम्हाला ब्रह्मज्ञान मिळावं आणि ते ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यावर नको म्हणतो, वारकरी शिखरावर आहे. विठ्ठला म्हणजे तुमचं टेरेस आहे, तिथं आमचं बेसमेंट आहे. विठ्ठला त्याच्यामुळे जगातल्या कोणत्याही माणसाला ज्याच्याकडे पाहून लाळ गळते त्याला वारकरी म्हणतात.
आणि आमच्या बापाने प्रतिज्ञा तशी केली नाही, सगळ्यांची लाळ गळवली तर नाव तुकोबा नाही. घोटवीन लाळ ब्रह्मज्ञाने हाती, मुक्तात्मस्थिती सांडवीन. किती उंचीवर आहेत महाराज. ते देव जेव्हा ब्रह्मज्ञान द्यायला लागला, ब्रह्मज्ञान घ्या तुम्हाला, तुकोबाराय म्हणतात नको ब्रह्मज्ञान. आता ब्रह्मज्ञान सोपा विषय आहे अहो, त्याचा रस्ता ध्यानात घेतला तरी अडचणी कळतील आपल्याला. ज्याला नको म्हटलंय त्याचं मूल्य तरी कळलं पाहिजे ना, मग त्याने नको म्हणावं. पंगत चालली होती, बसलेल्या पंक्तीत वाढायचं काम चाललं होतं. एकाच्या हातात आम्रखंड होतं, निघालं वाढत, घ्या 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 घ्या. एक जण नको म्हणाल, नको नको नको. तो आम्रखंडवाला गेला पुढं गेल्यानंतर बाजूच्याने याला विचारलं, काय तुला आम्रखंड म्हणजे तू हे जे वाढलेलं नको म्हणालास? तो म्हणाला मला पिठलं चालत नाही. तो म्हणाला अरे गधड्या, पिठलं चालत नाही, ते आम्रखंड होतात. तो म्हणतो बोलवा ना, परत माघारी येत नाही. ते गेला आता. म्हणजे आपला नको ज्ञानपूर्वक का अज्ञानपूर्वक? विठ्ठला तुकोबारायांचा नको आहे तो, उगाच त्याच्यावर संशय नको. त्यांनी म्हटलंय ना नको ब्रह्मज्ञान, म्हणजे तो पूर्ण अभ्यासाचा आहे. का ब्रह्मज्ञान नको म्हटलंय तुम्हाला माहिती का ते किती कठीण आहे? वेदांत शास्त्राला विचारा आपण. मल आणि विक्षेप हे दोन दोष निवृत्त करावे, आवरण निवृत्ती करता साधन चतुष्टय संपन्न बनावं. ते बनून कृपाळू श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असलेल्या सद्गुरूची सेवा करावी, प्रसन्नता त्यांची प्राप्त करून तत्वमसी या महावाक्याच्या उपदेशाचं श्रवण करावं. त्या श्रवणाचं मनन व्हावं, मननाचं निधिध्यासन व्हावं, तत्वम पदार्थ शोधन व्हावं. एवढं पूर्ण झाल्यावर जो होतो त्याला साक्षात्कार म्हणतात. विठ्ठला मी ब्रह्म आहे, ब्रह्म सर्वत्र आहे, ब्रह्म आहे हे कळलं तर ते परोक्ष ज्ञान, आणि मी ब्रह्म आहे कळलं की तो साक्षात्कार. अस्ति ब्रह्मेति चेद्वेद परोक्ष ज्ञानमेव तत् अहम ब्रह्मेति चेद्वेद साक्षात्कार सौच्यते. बरं, यातलं हे एक एक शब्द म्हणजे हे ध्यानातच राहायला कठीण आहे, तर करायचे कसे? मल आणि विक्षेप सोडून द्यायचे म्हणजे मल याचा अर्थ मनात वाईट विचार येता कामा नये. मंडईचं सोडा, मंदिरात गॅरंटी आहे आपली, ज्याचं त्याला माहिती आहे. मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा. विक्षेप काही हो, चित्ताची स्थिरता बिघडली नाही पाहिजे. आवरण निवृत्ती करता साधन चतुष्टय संपन्न व्हावं. विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षुता तळमळ लागली पाहिजे. माझा उद्धार झाला पाहिजे, माझा उद्धार झाला पाहिजे. काही हो, मी काही करायला तयार आहे. ज्ञानोबा त्या लोकांचं वर्णन करतात. पै भव स्वर्गा उबगले मुमुक्षु योग ज्ञाना बळ घाले, पुढती नयो यया निघाले पैजाजेत. पैज मारली त्यांनी, परत इथे येणार नाही, त्याला मुमुक्षु म्हणतात. बरं, तिथून पुढे निघाल्यावर गुरुदेवांची सेवा हे सगळ्यात कठीण काम आहे. गुरुदेवांची सेवा आपल्याला वाटतं तितकं सोपं नाही महाराज. आमच्या गुरुदेवांची एक नित्याची भजनाची वही होती महाराज, आणि त्यांनी त्यांच्या नित्याच्या वाचनातल्या एका श्लोकाला अंडरलाईन केलं होतं. म्हणजे फार नवीन ऐकलं तर लक्षात ठेवलं असं काही नव्हतं. त्यात श्लोक होता, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. त्यातल्या गुरु साक्षात परब्रह्मला अंडरलाईन होती. का? मला सतत त्यांच्या सानिध्यात राहावं लागतं. ते साक्षात परब्रह्म आहे हे मी ध्यानात ठेवणं ही गुरुसेवा आहे मला. विठ्ठला आणि त्यांच्या सानिध्यात राहून त्यांची सेवा करावीशी वाटणं म्हणजे फार कठीण आहे. अहो 6 महिन्यात लोक बोलतात आमच्या गुरुला काहीच कळत नाही. 6 महिन्यात मला बोललाच एक जण, आमच्या गुरुला आमच्या महाराजांना काहीच कळत नाही. मी म्हटलं खरंच तुमच्या महाराजांना काहीच कळत नाही? तो म्हणाला कसं काय? कारण त्यांना जर काही कळत असतं तर तुझ्या एवढा बेईमान चेला घेतलाच नसता. विठ्ठला लक्षात घ्या, माणूस म्हणून दिसणं ही लोकशाही आहे, पण गुरुला माणूस म्हणून बघणं ही हानी आहे. गुरु परब्रह्मच दिसले पाहिजे, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. बरं, त्यांची सेवा केल्यावर मग ते म्हणतात तत्वमसी. आता या तत्वमसीत सुद्धा एक मौज आहे. आमचे गुरुजी सांगायचे की समजा थंडी वाजते आणि ते जर म्हणाले फॅन चालू करा
तर आपण संदेह घेऊ नये, फॅन चालू करावा. त्यांना समजा उन्हाळा आहे, उकाडा होतोय, आणि ते जर म्हणाले स्वेटर घाल, तर ते म्हणायचे लगेच स्वेटर घालायचा. मी विचारलं असं का, थंडी वाजते फॅन चालू करा आणि गरम होतंय तर स्वेटर घाला. ते म्हणाले हे आपल्या दृष्टीनं विपरीत आहे, असं वाटल्याने आपण ते करणार नाही आहोत. पण त्यांनी सांगितलं म्हणजे करायचं, ही श्रद्धा त्या तर्काच्या पुढे नेऊन ठेवा. तिथं डोक्यात आणायचं नाही ते थंडी वाजते का फॅन कशाला, आणि महाराजांना काही समजत नाही आणि त्यांनी फक्त अभंग सोडवावे ढला ढला. असलं काही आणायचं नाही. त्यांनी म्हटले ना फॅन लावा, ते काही हो. ते म्हणाले ना बद्रीनाथला एसी पाहिजे, नेऊन लावायची, वोल्टासला 1.5 टनची लावा, 1 टन सांगितले. मी विचारलं मामा असं का, तेव्हा ते एक वाक्य उच्चारले. ते म्हणाले ते बोलले तसंच हा सराव साधकांनी करायचा असतो त्यांच्या सानिध्यात. कारण आपल्यावर जन्मजात संस्कार असतात, मी देह आहे, मी देह आहे, मी देह आहे. आणि एक दिवस गडबडीत ते कधीतरी आपल्याला घाई गर्दीतच पटकन म्हणतात तत्वमसी, तू देह नाहीस, तू ब्रह्म आहेस. त्यावेळेला आपला जुना हेका सोडायची सवय असली तर जमेल, नाही तर म्हणजे म्हणायची काहीतरीच काय. कारण लोकांना हे पटत नाही. त्याला म्हटलं ना तुम्ही आजोबाचे नातू आहात, हा मग आहेच. त्याला म्हटलं ना तुम्ही पोराचे बाप आहेत, हा मग आहेच. मी बायकोचा नवरा आहात आपण, तो म्हणाला हो आहेच. पण त्याला म्हटलं ना मी ब्रह्म आहे, काहीतरीच काय. अरे जे तू आहे तेच तुला मान्य नाही आहे. हे सगळी धरलेली सोंग आहेत, ही रूप आहेत, ते स्वरूप आहे विठ्ठला. त्यावेळेला ते तुला म्हणतील तत्वमसी, तू ते आहेस, तू परमात्म स्वरूप आहेस. आणि तेव्हा जर संशय घ्यायची सवय नसली तर काम झालं. याचा अर्थ तत्वमसी ते म्हणतील, आपण त्याचं श्रवण करा, मनन करा, निधिध्यासन करा. निधिध्यास म्हणजे सोपं आहे. निधी ध्यास, नि म्हणजे निशिन, दी म्हणजे दिनी, निशिदिनी ध्यास, त्याला म्हणायचं निधिध्यास. बर, तत्वम पदार्थ शोधम, त्या प्रत्येक पदार्थाचा प्रत्यय घेत घेत मग मी ब्रह्म आहे हे कळू लागतं. असं होतं, त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात. आणि तो कोबर आहे त्याला नको म्हणतात. आता ज्याला नको म्हणतात ते कळलं, पण ज्याला नको म्हटलंय त्याला नको का म्हणतात हे कुठं कळलं विठ्ठला. ब्रह्मज्ञानाला नको का म्हटलंय, नको म्हणण्याची 3 कारणं असू शकतात. ब्रह्मज्ञानाला नको म्हणण्याचं पहिलं कारण, नको केव्हा म्हणायचं, जे आपल्याकडं आधीच आहे तेच जर परत येत असतील तर लोक म्हणतात नको ना, हे आहे ते संपेना ना, तर तुम्ही आणखी कुठं देता. म्हणजे आहे तेच पुन्हा मिळत असेल तर माणूस काय म्हणतो, नको. दुसरं, जे आम्ही घेणार आहोत ते आम्हाला जे करायचं आहे त्याच्यासाठी विरोधी ठरत असेल तर नको. मला जेवणासोबत दूध प्यायचं असेल तर मी कांदा खाऊ नये विठ्ठला. कांदा आणि दूध एकत्र आले की तुम्हाला वमनाशिवाय जसा पर्याय नाही. दोघे चांगलेच, पण हे घेत असाल तर ते घेऊ नये. काहींचं असं असतं, हे येत असतील तर त्यांना येऊ देऊ नका विठ्ठला. कुणाचा नको का असेल काय कळायला मार्ग नाही विठ्ठला. नाही म्हणजे एवढं झाल्यावर पण आम्ही जेव्हा कोण्याही जीवाचा हे प्रमाण म्हणतो तरी तुम्ही ऐकून घेता विठ्ठला. नको केव्हा येतो, जे आम्हाला करायचंय त्याच्यासाठी जे मिळतंय ते जर विरुद्ध असेल तर नको, मग नको. आणि नकोचं तिसरं कारण काय, आम्हाला जे घ्यायचंय ते याच्यापेक्षा भारीतलं घ्यायचंय, मग हलकं घेऊन कशाला फसायचं, म्हणून नको विठ्ठला. आता आणखीन सांगायला नको. पहिलं कारण काय आहे नको म्हणण्याचं, तुम्ही जे देत आहात ते जर आधीच आमच्याकडं आहे तर मग आणखी कशाला देता, माणूस तेव्हा नको म्हणतो. अहो एकदा भोजन झाल्यावरही एकदा पोट भरलं, मग आता माणूस म्हणतो का घ्या घ्या अजून थोडं तर घ्या, थोडं तर घ्या. तो नको बाबा, आता ताटात ठेवू नका, कारण आता पोटात ठेवता येणार नाही.
ओठात आहेच विठ्ठला. दोघे गुरु शिष्य जेवून निघाले. फारच खाल्लो तरी एकाने म्हटलं घ्या घ्या अजून, म्हणे थोडी बासुंदी बसते का बघा. तो म्हणतो जिलेबीचा आकडा आता बाहेर येतो का काय. त्यांनी शिष्याला सांगितलं तू थोडं जमतं का पहा. तो म्हणतो मी तर वरच पाहतोय, रसगुल्ला थांबवायचा आहे. चपला सापडे ना त्यांना. गुरुजी असेच आणि शिष्य असा. गुरुजीने विचारलं ए शिष्य मेरे जूते काही नजर आते के देखो जरा. गुरु समोर तरी पाहत होते, हा वर पाहत म्हणतो आसमान में काही तो नाही नजर आ रहे. इतकं जेवलेला म्हणेल का आता येऊ द्या थोडा अजून. हा नको नको. अरे झालं जेवण तरी पण भेळ खायलीच पाहिजे का नितीन भाऊ विठाला. जे आहे ते आणखी आता नको. ब्रह्मज्ञानाला नको का म्हणतात. महाराज म्हणतात तुम्ही नका देऊ का, ते आमच्याकडे आहे, त्याला इथं तोटा नाही का. ज्ञानाच्या बाबतीत संतांचा अनुभव ज्ञानोबारायांनी सांगितला. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब. अहो जरा सोपं बोलू, त्यांच्याकडं ज्ञान आहे का हा प्रश्न चुकीचा. ते ज्ञान आहेत हेही जाऊ द्या. अहो त्यांच्याकडे ज्ञान आहे, ते ज्ञान आहे, यापेक्षा ते ज्ञानाचे मालक आहेत, ते कशाला दुसऱ्याकडून ज्ञान घेतील. ज्ञानदेव पदाचे अर्थ काय. ज्ञान ज्याचा देव आहे तो हा पहिला अर्थ, आणि ज्ञानाचा जो देव आहे तो दुसरा अर्थ. हो ज्ञानोबाराय जेव्हा पैठणला गेले त्यावेळेला गेले होते शुद्धीपत्र आणायला. बरं मग शुद्धीपत्र आणायला आपली कामं आपण नीट करावी ना. कार्यालयातल्या माणसांवर मोठ्या जबाबदारी असतात. ते धर्म कार्यालय होतं. ते म्हणाले काय रे तुम्ही कुठून आलात, काय तुमचं नाव काय. नावं सांगितलं तर ज्ञानोबारायांच्या नावाला हसले. म्हणे ज्ञानदेव. हो हो हो. मग तू ज्ञानदेव म्हणजे तू ज्ञानाचा देव असशील. ज्ञानोबाराय म्हणाले तुमच्या संकल्पाने काही नाही. म्हणे मग समोरून पखालवाला रेडा आलाय ना, याचं पण नाव ज्ञान्याच आहे. ज्ञानोबाराय म्हणाले हो तो आणि मी सारखाच. बाकीच्यांना बरं झालं म्हणे फजिती ओढून घेतली. आम्हाला तेच म्हणायचं होतं पण यांनी डिक्लेअर केलं. जरा सोपं बोलू, बोलणाऱ्यांची दृष्टी ज्ञानोबारायांना रेड्याच्या पातळीत आणत होती आणि ज्ञानोबारायांची दृष्टी रेड्याला ज्ञानोबारायांच्या पातळीत नेत होती. ते म्हणाले तू ज्ञानाचा देव आहे, मग ज्ञानाच्या राशी आहे वेद, तुला तर चांगले वेद येत असावेत. म्हणजे तुमची इच्छा असल्यावर काय होणार नाही. म्हणजे मग तुला येतं तर ते रेड्याला पण यायला पाहिजे. तो म्हणतो काय येणार नाही तुम्ही सांगा फक्त. म्हणे मग तू त्याच्या मुखातून वेद बोलाव ना. ज्ञानोबाराय म्हणाले बोलावतो ना, फक्त कुठला तो सांगा. काय धमक असली ना तरच चमक असते. ज्ञानोबारायांनी ओपन चॅलेंज केलंय. हे कोणता वेद सांगा. लोकमान्य टिळक उत्तरपत्रिका लिहायचे ना, 8 पर्याय असायचे आणि कोणतेही 5 सोडवा. ते 8 पर्याय सोडवायचे आणि खाली कंसात लिहायचे कोणतेही 5 तपासा. आता हे जो प्रिंटिंग मिस्टेकचे फुकटचे मार्क्स कधी डिक्लेअर होतात त्याची वाट बघतो, त्यालाच कळल. ते टिळक होते, आपण नुसतेच लोकमान्य आहोत विठाला. कोणता वेद पाहिजे. आता पेपर घालताना काय कोणी सोपा घालतो का. ते म्हणाले ऋग्वेद म्हणा, उच्चारायला फार कठीण. ते म्हणाले ऋग्वेद, म्हणे ऋग्वेद तर ऋग्वेद. ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. महाराज रेडा वेद बोलू लागला. अख्खं पैठण थरारलं. जे बोलवा बोलवा म्हणत होते ना ते घरी गेले ना आपल्या पोथ्यान बाड घेऊन आले का. तो रेडा इतका सुस्पष्ट बोलत होता आणि यांच्या प्रिंटिंग मिस्टेक जुन्या होत्या ना ते करेक्शन करायला बिलगले. संतांचं कलेक्शनच तसं असतं की ज्ञानी लोकांनाही करेक्शन करावं लागतं. मला म्हणायचं काय आहे.
हा विषय लाईटली घेण्यासारखा नाही म्हणून ती गेली असावी. ते पोत्या घेऊन आले आणि त्या उजेडात बघायला लागले बरोबर आहे का, कारण बराच काळोख झाला होता ना, बराच काळोख झाला होता. ते सगळं दुरुस्त केलं. पर याच्यातली मौज महाराष्ट्री अशी आहे ना की ज्ञानोबाराय पैठणला का गेले होते? शुद्धीपत्र आणायला. शुद्धीपत्र का पाहिजे होतं? त्याच्याशिवाय समाजात घेतलं जाणार नव्हतं. समाजात का यायचं होतं? त्याशिवाय मुंज होणार नव्हती. मुंज का करायची होती? त्याच्याशिवाय वेद शिकता येणार नव्हते. आणि तिथं गेल्यावर काम कोणतं दिलं? रेड्याच्या मुखातून वेद बोलवायला. ज्ञानोबाराय गेलेत तिथं कशासाठी? वेद शिकता यावे म्हणून. आणि काम काय दिलं? रेड्याला वेद बोलवायला. अरे ती शुद्धीपत्र आणायला गेलेत आणि तुम्ही त्याला एक काम देता. शुद्धीवर होते का विठ्ठला? मला सांगा, त्यांच्या जवळ ब्रह्मज्ञान आहे का? अरे रेडा त्यांच्या कृपेनं वेद बोलतो, ते कशाला म्हणतील दे मला ब्रह्मज्ञान? आपल्याकडं ते आहे असं असेल तर मागायचं नाही, नको ब्रह्मज्ञान. दुसरं जे आपल्याला पाहिजे त्याला दुसरं जर विरोधी असेल तर त्याला नको म्हणावं. ब्रह्मज्ञान म्हणजे काय? ब्रह्म काय आहे, कसं आहे ह्याचं ज्ञान म्हणजेच ब्रह्मज्ञान ना. मग ब्रह्मज्ञान म्हणजे अहम ब्रह्मास्मी, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, सर्वम खलविदम ब्रह्म. मी ब्रह्म आहे हे कळतं, सगळं ब्रह्म आहे हे कळतं. त्यामुळे सगळं मी आहे हे कळतं आणि मी ब्रह्म आहे हे कळतं. विठ्ठला. मग हे कळाल्यावर मला जे भजनाचं भक्तीचं सुख घ्यायचंय ना, ते कसं काय जमणार? लक्षात घ्या, साखर होण्यात मजा का खाण्यात मजा? हा, ते मुंगीला विचारा. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. तसं देव होण्याचा आनंद घेण्यात मजा का भक्त होऊन देवाच्या भजनाचा आनंद घेण्यात मजा? ते म्हणतात ते देव झाल्यावर कसं काय भजन? हा, तुझ्या बोधावर गेलं म्हणजे तुझ्याशी एकरूप झालो. वारकरी संप्रदाय फार गमतीचा आहे बरं का. एकाने विचारलं तुम्ही द्वैती का अद्वैती? म्हटले दोन्ही भानगडी नाहीत आपल्याकडे. वारकरी संप्रदायात द्वैतही नाही आणि वारकरी संप्रदायात अद्वैत नाही. याच्यामध्ये वारकरी संप्रदाय अद्वय. कीर्तन कुठं होतं? अद्वय भजने, अखंड स्मरणे, वाजवी करटाळी, एका जनार्दनी मुक्त होय तात्काळी. सगळ्या संप्रदायांना वारकरी संप्रदायात वेगळा आनंद का जाणवतो? कारण इथं द्वैत अद्वैत नाही, इथं अद्वय आहे. सोपं सांगू, हे द्वैत ना अद्वैत ना अद्वय म्हणजे काय? प्रसादाची वेळ झाली म्हणून तिकडं नेतो कीर्तन. आपण प्रसादाला बसतो ना तेव्हा ते ताटं वाढतात. घास येतो तो पहिल्यांदा कुठं पडतो? ताटात. तिथून आपण उचलला का कुठं येतो? ओठात. आणि चावून ढकलला का कुठं जातो? पोटात. कळलं? 3 स्टेशन लक्षात ठेवा. पहिला घास ताटात, दुसरा ओठात आणि तिसरा पोटात. ताटातला घास म्हणजे द्वैत आणि पोटातला घास म्हणजे अद्वैत. ते आणि मी वेगळा राहिलो हे द्वैत, आणि ते मी एक झालो म्हणजे अद्वैत. पण थोडा तो थोडा मी असं अद्वय, तो ओठातला घास. मग आता आनंद ताटातल्या घासात का पोटातल्या घासात? ताटातल्या घासात कुठं आनंद आहे? उलट सगळं वाढल्यावर मध्येच कोणी हरेराम चालू केलं का त्याच्याकडे रागाने पाहतो, याला का आता सुरू करायचं होतं का काय?